हॅलो गाईज, तर आज आम्ही आलो आमच्या गावी. तर हे बघा, आम्ही चाललो आता वाडीत नारळ घ्यायला. चल आई, कुठे हा माहिती आहे. आम्ही गावाला येऊन 4-5 दिवस झाले. आता आम्ही जातोय वाडीत नारळ घ्यायला. आमच्या गावाचं नाव आहे रत्नागिरी केळशी. माझ्या वाडीचं नाव कांदेवाडी. माझ्या वाडीचं नाव कांदेवाडी आहे. हे बघा, हे बघा उलटा कळकीची झाडं. ही वाली ही कळकीची आहेत. ही कळकीची नाहीत नाही, कळकीची झाडं. ही कळकीची झाड आहेत. हा आंब्याचं झाड आहे छोटावाला. सुंदर गाव आहे, एकदम अति सुंदर आहे. तालुका दापोली. तालुका दापोली. अरे त्याला माहिती आहे आपलं गाव. कुणाला त्या ह्याला कुणाला? दापोली, तालुका दापोली गाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आम्ही केळशीला माझं घर. बोललो तसं हे केळशी रत्नागिरी हे आपलं. आता तिकडे जॅस्मिनचे फ्लावर्स आहेत. आता आपण अपलोड नाही करू शकत जोपर्यंत नेट नाही तोपर्यंत. हे बघा, आता मी चाललो नारळ घ्यायला आणि इकडे छोटे छोटे झाड आहेत, फुलं. हे बघा, इकडे फणसाचं झाड आहे. ते बघा फणस. हे बघा पिंकवाले पण आहेत. ते बघा तिकडे पण आहेत, एकदम मोठे मोठे आहेत. तिकडे केळीचं झाड आहे. इकडे सगळे छोटे छोटे आहेत. इकडे चिंचेचं झाड आहेत, ते ह्याच्या पाठीच्या पाठी. एकदम सुंदर गाव आहे. तर तुमचं गाव तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कुठचं आहे. आणि ह्याच्यानंतर आमच्या इकडे फ्लावर्स पण आहेत. हे बघा इकडे दाखव फ्लावर्स. हे बघा, आणि ते जॅस्मिनचे आहेत. जॅस्मिनचे माहीत नाही, हे कुठचे तरी आहेत. जॅस्मिनचं एकच. आणि हे माझे फेवरेट फ्लावर्स आहेत, पिंक. आता मी हे लावणार. तोपर्यंत चला आपण बघूया आपल्या. हे बघा, हे आहे इकडे व्हाईट कलरचे आहेत आणि इकडे पिंक कलरचे. इकडे व्हाईट कलरचे आहेत आणि पिंक. आणि इकडे पिंक आहेत आणि इकडे व्हाईट आहेत. हे बघा, हे बघा किती सुंदर आहे. आणि एक एक फुलाला 2-2 डबल आलेत. हे बघा, ह्याच्या पण कळ्या घ्यायच्या. हे दाखवलं. हे जे वडी करतात आपण, आलूवडी. आणि तिकडे फणस आहेत. मी बघितलं, दाखवलं फणस आहेत. तुम्हाला तिकडे नारळाचं झाड दाखवले, थांबा. आता आम्ही एक फणस नेणार आहोत, कापा. हे बघा किती सारे फणस आहेत इकडे. बघा, आपण फणसात तिकडे पण आहेत फणस, ते बघा बाजूला. आणि इकडे आहेत ते छोटे छोटे वाले. हे बघा. आणि नंतर हे बघा असे नारळ असतात छोटे छोटे, बट त्या आम्ही घेत नाही. आणि हे आहे आता, हे अबोलीची फुलं आहेत इकडे. हे मला खूप आवडतं, त्यांचा वास आवडतं मला. काढत नाही, बघतो. हे तर वेणी घालतात. अजून मोगऱ्याचा पण असतो. ते बघा इकडे पण आहेत अबोलीचे झाड. हे बघा किती सारे आहेत. मग वास बघायचं खूप सुंदर असतो. चल जाऊया. आता आपण जायचं फणस घ्यायला. तर तिकडे पण एक झाड आहे फुलाचं. तो इतका सुंदर. इकडे आलूवडी बघा, आलू किती आहेत बघा. आबोली खूप सारे आहेत इकडे. आणि हे बघा, हे गुलाबाची फुलं आहेत, मला खूप आवडतात, व्हाईटवाला. इकडे दाखव. इकडे तिकडे पण जास्वंदीची फुलं आहेत. एक तोड नाही, इकडे पिंकवाली आहेत. आणि इकडे आहेत
इकडे बघा पिंकवाली जास्वंदी आहे. तुम्हाला दाखवते, तुम्ही पिंकवाली बघितलं नसतात. आणि हे बघा इकडे चतुर फिरतात त्या साईडला. हे बघा तुळशी, हे बघा जास्वंदीचं किती, हे बघा अजून व्हाईटवाले पण जास्वंदी असतात, रेडवाले असतात, खूप सारे असतात. मी तुम्हाला पिंकवालं दाखवलं. तुम्हाला सगळ्यात रेअरवालं दाखवते, व्हाईटवालं. माझ्यासोबत चालला आता. ऐकू तर नाही ना. तर हे बघा, हे आहेत व्हाईटवाले. हे खूप रेअर असतात. आणि इकडे आमचं पूर्ण प्लांट आहे. हे बघा, आम्ही ह्यांना काढून नेतो गणपती बाप्पाला लावायला. आपण रेडवाले काढतो. हा, आपण व्हाईटवाले पण काढतो, रेडवाले पण काढतो. तिकडे परत फणस आहे. तिकडे खूप सारे फणसाचे झाड आहेत. तुम्ही मोजून मोजून धमाल. तिकडे तुळशी आहे. तिकडे केळीचे झाड बघा किती सारे आहेत. इकडे फणस आहे. आई जाऊ. हे बघा फणस. ह्याला मी नेणार आहोत एक फणस मस्तवाला. आणि तिकडे शेत आहे. इकडे वाळाची शेंगा असतात. आणि इकडे नारळ बघा, थोडे सारे झाड आहेत नारळाचे. हे केळीचं झाड आहे हा. आणि तिकडे शेत आहे. आणि आता पण जाऊया बघा शेतीमध्ये. शेताच्या इकडे चला पाठवू. इकडे गड्डा बसवला आहे. ही केळीची झाड आहेत तिकडे. हे बघा, आणि ती पण शेती नको तिकडे. आणि हा बघा वालाची शेती. हा आमचा शेत आहे पूर्ण वाळाचं शेत. वालाचा. मी इकडे शेंगा पिकवतो. किती मोठा आहे बघा आमचं शेत. आमचं पूर्ण वाडी भरली आहे केळशी गावाची. बघा इकडे केळीचं झाड आहे. इतका मस्त आहे की वारा सुटला आहे ना इकडे. आमचं गाव एवढा सुंदर आहे ना. मस्तपैकी छानसा वारा सुटला. आणि इकडे बघा हे रेड कलरचे आहेत जास्वंदी. हे बघा, बट आता मुल काढते उगले हे नाही झालेत अजून. तर आपण पुढे जाऊया चला. हे अननस. अननस. हे बघा इकडे पाइनॲपल आहे. पाइनॲपलचं तुम्ही झाड बघा पहिल्यांदा. मी पण पहिल्यांदाच बघितलं. मी पण पहिल्यांदा बघितलं आहे. हे बघा पाइनॲपल्स. इकडे तुळशी आहे. आता आपण फणस घ्यायला जात आहोत. तर आता आपण जाणार माहिती आहे फुलं. आपण फणस घ्यायला जाणार आता. आणि नारळ पण घ्यायचे आपल्याला, त्यासाठी जाणार. आणि नंतर हे बघा, हे मी आणलेले सदाफुली, दोन्ही पण ना, दोन्ही पण सदाफुलीचे फुले. मला हे खूप आवडतात. आता मी घालते ह्याला. चला पुढे. पाठीचे हे बघा, हा व्हाईटवाला रोज आहे. हा मला खूप आवडतो. बट अरे दाखव खूप ना. मस्त वास आहे ह्याचा. हे बघा, हे बघा वाडी भरली. इकडे फणसाने. फणसाचं झाड आहे. इकडे चिक्कूचं पण झाड आहे. आमच्या गावी सगळे प्रकारचे झाड आहेत. तुम्हाला दाखवते. हे बघा कोकम आहे इकडे. वर दाखव. हे चिक्कू आहेत. हे बघा चिक्कू. ते बघा दिसले. ह्याच्यामध्ये आता आले ना चिक्कू, जेव्हा येतील तेव्हा दाखवेल तुम्हाला परत एकदा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ते बघा इकडे कोकम आहे. फणसाचं झाड बघा केवढा मोठा आहे. पूर्ण फणसाचं झाड भरलं आहे. तर चला आता आपण जाऊया, आधी एक्सप्लोर करूया. आमची गाडी तुम्हाला एक्सप्लोर करायचं. तर तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला आमच्या वाडीमध्ये गावामध्ये यायचं आहे, तर तुम्ही बस तुमच्या पहिल्या गावाचं कमेंट्समध्ये नाव टाका. आता आपण जाणार आहोत कुठे दाखवते पाठी अजून तुम्हाला आता मी रेडवाले फ्लावर, व्हाईट पिंकवाले आहेत ते. पिंकवाले रोज दाखवते. पिंकवाले रोज आहेत हे दिसले.
हे मला पाहिजेत, मी ते घेतणार एक काढून. आईला विचार, आई एक काढू काय? मामा आल्यावर आता नाही काढायचा. कोण मामा? मामा तर चला आपण पुढे बघा. तिकडे जास्वंदीचं झाड आहे परत येतं. हे बघा जास्वंद. चल आता इकडे पुढे मला कोंबडा आला आणि मला कोंबड्यांची खूप भीती वाटते. गेला कॅमेरामॅन तर इकडे कसा. तिकडे फणसाच्या आमच्या गावी तर 100च्या पेक्षा जास्त असतील झाडं. आणि हे बघा वाडीला बांधला होता. हे बघा हे फूल, हे जे आहेत ना हे वाले आणि हे वाले खूप अलग अलग आहेत. तुम्हाला दाखवते नाही, अलग आहेत. दाखव. हे बघा, हे जे मी रिंग्स बनवते मी तुम्हाला दाखवेल बनवून. थांबा आता दाखव, नंतर बनवू. मी तुम्हाला रिंग दाखवते हे फुलाची. आणि इकडे चटणी होती मला पकडायची. बघा ही विहीर आहे आमची. या विहीर खूप कचरा. आता आम्ही शेतात जाऊया. ही आमची वालाची झाडं आहेत, सगळी शेती आहे. तिकडे पण हा पूर्ण वालाचा झाड आहे. आता दाखव बघू. हे बघा ह्याच्या इकडे ह्याच्या समुद्र पुढं आहे. समुद्र आहे. मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपला समुद्र. पण तुम्ही माझा ब्लॉग जॉईन करा. माझी स्क्रीन आहे लाईव्ह. हे बघा पूर्ण झाडं आहेत. ह्याच्या पाठी समुद्र आहे. केशी पूर्ण आमचं गाव सुंदर. सुंदर आहे आमचं गाव. इथं त्यांना ऐका येत आहे. तुम्ही पण या खूप आमच्या गावी, आमच्या घरी. तर आता आपण जाऊया. कुठे आहे वालाची शेंगा आपण मला पाठीचे पुढं दिसतंय ते कॅमेरा काय दिसत नाही आहे. अरे मग मी बघ. अरे मी मोबाईल घेऊन बघ. नाही, मी त्याला बोलणार नाही. तर हे बघा इकडे आहेत कुठची झाडे नाही शेंगाचे. असा हात धरायचा आणि तू स्वतः बोलायचा. आपलं दिसेल कोण व्हिडिओ काढतो. आता आपण पुढे जाऊया. हे पूर्ण जंगल आहे. इकडे वर डोंगर आहे तिकडे. मंदिर आहे. आमचं आता आमच्या समुद्राला तिकडे ब्रिज होत आहे. तिकडे आपण कुठे पण जाऊ शकतो. तिकडे आपल्याला पाहिजे तिकडे समुद्राच्या आरपार ब्रिज. ते खूप सुंदर आहे. एवढ्या भागात वालाच्या शेंगा करतात. एक काकी आहेत आमच्या. तर आता बोल. आता बघा किती मोठे मोठे आहेत. हे बघा हे माहिती आमचं पूर्ण शेत आहे. आमचं पूर्ण शेत आहे स्वतःचं. हे बघा उद्या माझी लाईट तुम्ही हे बघा शेकटाच्या शेंगाच्या वालाच्या. शेकटाच्या शेंगा का वालाच्या? वालाच्या पण आहे तिकडे. ते पुढे शेकटाच्या तर इकडे वालाच्या. काढते. हे बघा दाखवलं तुम्हाला. दिसतंय? थांब. हे बघा हे मी ते काढते. ह्याला सोडून दाखव जरा. हे खोल ह्याला. येतं तू पकड मी खोलते. हे बघा हे आहे शेंगा. वालाच्या शेंग. आता ना मी सोडून तुम्हाला दाखवायला. थांबा इथे दाखव. अजून पिकले नाही त्या पिकतील. हे बघा दिसते इतकं छोटंसं आहे. ते दाखव. आता हे बघा किती छोटेसे आहेत शेंगा. अजून तुम्हाला दाखवायला. थांबा कुठं आहे. हे बघा हे बघा वरती
वरती ये, इकडे हे बघ इकडे. हे तुम्हाला सोडून दाखवते अजून. रिंग दाखवते कशी बनवतात ह्याची. हे बघा इकडे बघा. असे फोडतात ह्याला आणि मग यामध्ये आपले वाल निघतात. हे बघा. 3 वाल निघाले. 3 निघालेत एवढ्या ह्याच्यामध्ये. हे बघ अजून एक अजून आहेत बघ इकडे. तुम्हाला मी रिंग दाखवते इकडे. आता मी बनवतात कसं. हा फ्लावर घ्यायचा तुम्हाला मी बनवून देते. मग तोपर्यंत तुम्ही माझ्या पाठी बसले. चला मी तुम्हाला दाखवायला कुठे जायचं आहे. चालत 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 पुढे चल ना तू. बघा आपलं गाव असं आहे ना. हे बघा आपलं असं गाव आहे ना आमचं. त्या गावामध्ये सगळ्या व्यवस्था आहेत. इन्ग्रेडियंट्स हां सगळं आहे आमचं गाव. सगळे झाडं आहेत, सगळे फुलं आहेत, सगळं करतो आम्ही आमच्या गावी. आणि आता मे महिना चालू आहे तर मे महिन्यात टाईम करायचं आमच्या इथे थंड थंड पाण्याचं एवढं सुंदर असतं ना. इकडे बघा इकडे म्हणजे जे खराब झाडे असतात ना ते जे आपल्या शेताला खराब करतात ते जळून टाकतात इकडे जमातांचं. आणि त्याच्यामुळे मच्छर वगैरे सगळे दूर होतात. ते बघा तिकडे होतं तिकडे तो घर दिसतंय काय घर. तिकडून तिकडे घर दिसतंय ना तिकडे पण बनवते आणि सगळे मच्छर वगैरे जे आपण करतो ना ते सगळे राहतात आणि आपले शेत पण चांगलं राहतं. हे बघा ते तुमचं एवढं चांगलं तुमचं पण गाव तुम्ही कमेंट्स पण सांगा मला. मी कमेंट्स चेक करेल. आणि बघा मी उद्या समुद्रात जाणार आहे तर ती लाईव्ह स्ट्रीम असणार माझी. तुम्ही प्लीज माझ्या स्ट्रीममध्ये या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा हा जे फूल आहे हा इतका सुंदर असतो ना. वास याचा खूप सुंदर असतो. तर चला अजून तो पर्पल पण टाकू नका. काय येतो अजून पर्पल हे बघा हे पर्पल फूल असतात ना. हे बघा हा पण हा हे नाही हे बघा हे बघा हे वाले फूल हे वाले असतात ना खालती तर चांगले नसतात. तुम्ही आवाज बघा समुद्राचा. चला आता आपण कुठे जायचं. कुठे जायचं आपण आता. इकडे चल ना. इकडे असं दाखव पण सांग. तिकडे माणसं आहेत, तिकडे एक टावर आहे, तिकडे सांगत नाही. अरे बोल असं बोल की आता आपण मग ते जायचं नारळ घ्यायला असं बोल. आता आपण कुठे जाणार. नारळ घ्यायला कुठे पण तिकडे वाडीत आपल्या. अच्छा तिकडे तर आपण एक्सप्लोअर करूया. चला हे बघा हे झाड आहे आणि बघा पाठीवाट वजर कर तिकडे बघा तिकडे पण सेम तसंच केलं जसं मी तुम्हाला बोललेली. तर हे खूप सुंदर रिंग प्रेम. तर आता काय करायचं आपण. ते बघ व्हाईटवाले ते आहेत बघ ते दाखव. ते बघा तिकडे आता पक्षी आहेत स्वान. तुम्हाला दाखवते बनवून रिंग. हे बघा अशी बनवतात. हे बघा हे पाण्याला फोल्ड करायचं त्याला दाबायचं म्हणजे खोल होतं छोटासा. ते पिंकवाले कुठं आहेत. पडले मध्ये कुठे. अरे आपले पिंकवाले आमचे पिंकवाले फ्लावर्स पडले तर काळजी करायची काही गरज नाही. नंतर आम्ही आपण जाऊ आणि परत आणू. आमचीच वाडी आहे तशी पण. आता बघा ह्याला असं तोडायचं थोडंसं आणि ह्याच्यामध्ये असं खुसवायचं. असं अलगद खुसवायचं त्याने की तो तुटणार नाही. जर तुटलं तर तुमची रिंग खराब होईल आणि तुम्ही परत बनवू शकता. अशीच बनवायची असते रिंग. माझा पोर पण तसाच राहिला त्यांना धरून म्हणून ते आता ती पण चांगली. मी सगळं वाडी दाखवते. 15 दिवस आता आपल्याला ऑपरेशन झालं नाही. हे बघा आपला फुल तुटला आहे. परत एकदा दुसरा फुलाचा बनवूया. तू बनव तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्ण वाडी बघा. बोलतो असं. हे बघा आमची पूर्ण वाडी आहे. तिथे झाडं बघा किती सारे आहेत. आणि इथे दीदी आहे माझी फूल बनवते. आणि तिथे घर आहे आणि तिथे पण एक घर आहे.
मी मला दाखवू का? चांगलेपणी व्यवसाय तर मग आमचं काय बोलू तिथे ते व्हाईटवाले काय बोलतात तिथे त्याला वाण असतात ते बघा तिकडे फिरलेत खूप सारे आहेत तिकडे. सरक नाही तिकडून मला जाऊ दे तिकडे जात नाही इकडे. मी दाखवते तुम्हाला व्हाईट कलरचे ते त्यांच्या जवळ गेलो ते उडतात. त्यांच्या आपण जवळ गेलो तर ते उडून जातात.